एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता TRTI आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रमाची पूर्वप्रशिक्षण कार्यक्रमाची एक्झाम ही कंडक्ट करण्यात आलेली होती आणि त्याचाच आता रिझल्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता यामध्ये विविध एक्झामचा निकाल हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भातचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे. चला तर मग व्हिडिओमार्फत जाणून घेऊया की कुठल्या पदांचा रिझल्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. विद्यार्थी हे अतिशय उत्सुकतेने या रिझल्टची वाट बघत होते. ही शिष्यवृत्ती एक्झाम असते, त्यामुळे विद्यार्थी हे बरेचसे उत्सुक असतात आणि यामार्फत तुम्हाला पूर्वप्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो आणि ही अतिशय चांगली संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवाराचं अतिशय मनापासून अभिनंदन. ठीक आहे. आता आपण यामध्ये जाणून घेऊया की कुठल्या एक्झामचा हा रिझल्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल MPSC अराजपत्रित गट क पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26साठी जी CET घेण्यात आलेली होती त्याची गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे. मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही 16/12/2025 म्हणजे 16 तारखेला ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला PDF बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट Adobe रीडरच्या रेड कलरच्या सिम्बॉलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे PDF हा ओपन होईल. ठीक आहे. पुढचा जो पद आहे SSC CGL वर्ग 3 म्हणजे क्लास 3 मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती देखील 16 तारखेलाच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतरचा आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 याचं देखील मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यापुढची जी एक्झाम आहे IBPS मार्फत स्पर्धा परीक्षा म्हणजे बँकिंगच्या जे एक्झाम होतात IBPS मार्फत त्याचं पण पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम इथे राबवण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी जे उमेदवारांनी अप्लाय केलेलं होतं त्यांची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे. पुढची एक्झाम आहे MPSC राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम यांची देखील मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यानंतरची एक्झाम आहे UPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम यांचीसुद्धा मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर शेवटचा जो रिझल्ट आहे तो आहे MPSC विधी व न्यायिक सेवा पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम यांची देखील वेटिंग लिस्ट आणि मेरिट लिस्ट ह्या दोन्हीही जाहीर करण्यात आलेले आहे. एकाच PDFमध्ये तुम्हाला सुरुवातीला मेरिट लिस्टच्या कॅन्डिडेटचं नाव येतो आणि खाली वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांचं नाव येतो आणि यामध्येच तुम्ही जाणून घेऊ शकता की कुठल्या लोकांची इथे एक्झाम रिझल्ट हा कुठले लोक वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि कुठले लोक हे सिलेक्ट झाले आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्ही नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला डायरेक्ट लिंक हवी असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही थेट या पेजवर येऊ शकता आणि जे रिझल्ट आहेत सर्व एक्झामचे जे रिझल्ट आहेत ते तुम्ही या लिंकमार्फत जाणून घेऊ शकता. ठीक आहे. अथवा जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर TRTI रिझल्ट 2025 असं देखील गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला एक होम पेज ओपन होईल आणि त्यानंतर रिझल्ट या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ही जी इंटरफेस आहे हे तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट हा जाणून घेऊ शकता. ज्या उमेदवारांना रिझल्ट बघता येत नाही आहे तर त्या उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग त्यांचा रिझल्ट शोधण्यास मी मदत देखील त्यांना करेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एक PDF बघूया सुरुवातीला. ठीक आहे. ओपन करून बघूया. बघा, अशा प्रकारे तुम्हाला रेड कलरचा जो सिम्बॉल आहे Adobe रीडरचं तिथे जर तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं तर तुम्हाला जे PDF आहे ते इथून ऑनलाईन तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. आणि सविस्तर त्यामध्ये तुम्हाला नाव, मेरिट लिस्ट, वेटिंग लिस्ट अशा उमेदवारांचे नाव इथे दिले गेले आहेत आणि ते तुम्हाला थेट बघता येतील. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या याच्यावर जाऊ शकता. इथे नेट जरा स्लो आहे म्हणून हे लोड होत नाही आहे आणि तुम्ही नंतर निवांत ते चेक करू शकता. ठीक आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की जॉईन करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.